किंवा वास असतो तो नाकातून आत जाताना तुमच्या नाकाच्या आतल्या म्युकोसाची म्हणजे सुजलेल्या म्युकोसाची श्लेष्मल कलेची एक रिॲक्शन तयार होते। विड्याचं पाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। ते विड्याचं असं मध्यम कोवळं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये औदुंबराची साल खरवडायची, आधी लाल साल येते, नंतर त्याच्यातून चीक बाहेर यायला लागतो। नमस्कार मंडळी, मी वैद्य अतुल काळे, होया आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। आज आपण नाकाचं हाड वाढणे या विषयावर बोलणार आहोत। बऱ्याच जणांना नाकाचं हाड वाढलेलं असतं किंवा नाकाचं हाड वाढलंय म्हणून बऱ्याच जणांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला असतो। आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला आढळत असते, ती म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस। म्हणजे नाकातून प्रचंड प्रमाणात पाणी येत असतं, सकाळी उठल्यावर शिंका येत असतात, नाकातून पाणी येत असतं, नाक बंद होत असतं, फोडणी दिली तरी नाकातून पाणी येतं, नाकातून शिंका येतात। जर झाडून काढताना धूळ उडाली तर त्या धुळीमुळे सुद्धा नाकातून पाणी यायला लागतं आणि भरपूर सटासट शिंका यायला लागत असतात। ह्याचं कारण म्हणजे आपल्या नाकाचा मधला जो पडदा असतो तो सरकलेला असतो, त्याला सूज आलेली असते, तो लालसर झालेला असतो आणि थोडे थोडे पार्टिकल, जे धुळीचे पार्टिकल असतात, ते नाकामध्ये गेले की त्या नाकाच्या पडद्यामधून एक रिॲक्शन तयार होते आणि शिंका यायला लागतात आणि नाकातून पाणी यायला लागतं। यालाच आयुर्वेदामध्ये वातज प्रतिशय असं म्हणतात। वातज प्रतिशय म्हणजे नाकातून अतिशय पातळ पाणी येतं। आणि हे पाणी कसं असतं बघा, आपलं नॉर्मल जे पाणी असतं, नळाचं पाणी असतं किंवा नगरपालिकेचं पाणी असतं किंवा विहिरीचं पाणी असतं, त्याच्यापेक्षाही हे पाणी अतिशय पातळ आणि तनू असतं। त्याच्यामुळे हा वातज असा प्रतिशयाचा किंवा सर्दीचा प्रकार असा आयुर्वेदात म्हटलेला आहे। परंतु याचं मूळ कारण म्हणजे तुमच्या नाकाचं हाड वाढणं, ज्याला बोलीभाषेत म्हणतात नाकाचं हाड वाढणं, किंवा DNS म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम, म्हणजे आपल्या नाकाचा मधला पडदा एका बाजूला सरकतो आणि त्याच्यामुळे ती बाजू बंद होते आणि दुसऱ्या बाजूने हवेचे जास्त आवागमन होत राहतं आणि ते आवागमन झाल्यामुळे त्या बाजूला सुद्धा सूज येते आणि नाकाचा पूर्ण आतला भाग हा लालसर होऊन त्याला सूज येते आणि सूज आल्यामुळे त्या भागाचा सेन्सिटिव्हनेस वाढतो आणि त्याच्यामुळे जे आपण श्वास घेतो त्याच्याबरोबर धूळ आत गेली रे गेली, धूर आत गेला रे गेला, उदबत्तीचा धूर आत गेला रे गेला, फोडणी आत गेली रे गेली किंवा झाडतानाची धूळ आत नाकामधून आत गेली की सटासट शिंका यायला लागतात आणि ह्या शिंकामुळे माणूस अतिशय बेजार होतो, रुमालच्या रुमाल भिजतो, परंतु नाकातलं पाणी काही केल्या कमी होत नाही। असा हा आजार, त्याला ॲलर्जिक रायनायटिस विथ DNS म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम आणि ॲलर्जिक रायनायटिस असं म्हटलं जातं। ॲलर्जिक रायनायटिस यासाठी की आतल्या भागाला सूज असते आणि ॲलर्जी म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजे धूळ असू दे, फोडणी असू दे, याच्यामुळे याची ॲलर्जी त्या मनुष्याला किंवा त्या व्यक्तीला जाणवत असते, त्यामुळे याला म्हणायचं ॲलर्जिक रायनायटिस। तर त्याच्यावरचे उपाय काय, याच्यावर मी आता थोडक्यात बोलणार आहोत। तसं पाहिलं तर या DNSला ऑपरेशन सांगितलं जातं आणि ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा पेशंटला काहीही फरक पडत नाही। माझे एक रुग्ण माझ्याकडे ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे DNS म्हणजे नाकाचं हाड वाढण्यासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी आले होते। तर त्यांनी मला सांगितलं की प्रथितयश म्हणजे पिंपरी चिंचवडमधल्या प्रथितयश अशा ENT सर्जनकडे ते गेले असताना, ते वेटिंगला बसले असताना एक मनुष्य त्या डॉक्टरांकडे आला आणि डॉक्टरांना म्हणाला की डॉक्टर साहेब, तुम्ही ॲलर्जिक रायनायटिस आणि DNS नाकाचं हाड वाढले म्हणून माझं ऑपरेशन केलं, परंतु मला काही फरक पडला नाही आणि माझा त्रास खूप जास्त चालू झाला। तर ते डॉक्टर त्याला म्हणाले, अरे बेटा, मी फक्त ऑपरेशन करू शकतो, तुला बरं वाटणं किंवा न वाटणं ही माझी जबाबदारी नाही। म्हणजे बघा, ऑपरेशन करायचं कशासाठी मग? जर त्या पेशंटला त्या ऑपरेशनमुळे बरं वाटणार नव्हतं, मग ऑपरेशन करायची गरजच काय होती? आणि ऑपरेशन केल्यानंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा सुद्धा काही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा। त्यासाठी ऑपरेशन न करता जर व्यवस्थित सुरुवातीलाच आयुर्वेदाची चिकित्सा व्यवस्थित घेतली तर ॲलर्जिक रायनायटिस आणि DNS आणि नाकाचं हाड वाढणं यामध्ये खूप छान फरक पडतो। आता आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो, परंतु या घरच्या उपायाने जर तुम्हाला फरक पडला नाही तर जवळच्या निष्णात वैद्यांना दाखवून घ्या, त्यांची चिकित्सा व्यवस्थित घ्या आणि या व्याधीपासून स्वतःला मुक्त करा। तर त्यासाठी आधी काही मी घरगुती उपाय सांगतो, ते लक्षात ठेवा। तर नाकाचं हाड वाढणं याच्यामध्ये होतं काय की तुमच्या नाकातून जेव्हा हवा आत जाते त्याच्याबरोबर काय ॲलर्जीन्स असतात किंवा वास असतो, तो नाकातून आत जाताना तुमच्या नाकाच्या आतल्या म्युकोसाची म्हणजे सुजलेल्या म्युकोसाची श्लेष्मल कलेची एक रिॲक्शन तयार होते आणि ती रिॲक्शन झाल्यामुळे सटासट शिंका यायला लागतात, नाकाच्या वरती वळवळल्यासारखं होतं आणि सटासट शिंका यायला लागतात आणि नाकातून पाणी यायला लागतं। मग हे ॲलर्जीन्स नाकामध्ये जाऊ नये आणि ते तिथेच ट्रॅप व्हावे असं जर वाटत असेल तर साधी एक गोष्ट करायची, तुमच्याकडे जर जुनं तूप असेल
म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त आणि तेही गाईचं, तर त्या तुपामध्ये सर एक बोट भिजवायचं आणि नाकाला आतून पेंट करायचं. त्यामुळे होतं काय, तर तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा हवेमधले धुळीकण जेव्हा नाकावाटे आत जातात तेव्हा ते नाकाच्या आतल्या भिंतीवर चिकटून राहतात आणि पूर्णपणे आतमध्ये जात नाही. आणि या जुन्या तुपामुळे तुमच्या नाकाच्या आतल्या वाढलेल्या हाडाची सूजही हळूहळू कमी व्हायला लागते. या जोडीला तुम्ही अणुतेल, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, अणुतेलही वापरू शकता. अणुतेल हे बकरीच्या दुधामध्ये सिद्ध केलेलं असतं, त्याबरोबर अनेक औषधांनी सुद्धा सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे तेल वापरता तेव्हा तुमच्या नाकाच्या आतली सूज व्यवस्थित कमी होताना दिसते आणि नाकाच्या आतमध्ये असलेल्या सुजेने जी रिॲक्शन होत असते ती सुद्धा कमी होते. त्यामुळे अणुतेलही वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल की वापरायचं कधी, तर सकाळी एक वेळेला गाईचं जुनं 1 वर्षापेक्षाही जास्त जुनं तूप किंवा अणुतेल किंवा षडबिंदू तेल मिळतं किंवा पंचेंद्रिय वर्धन नावाचं तेल मिळतं किंवा वचादी तेल मिळतं. ही तेलं तुम्ही नाकाला आत पेंट करण्यासाठी वापरू शकता. पेंट म्हणजे नाकाला जस्ट आतून लावायचं. तर सकाळी उठल्यानंतर साधारण 1 तासाने तेल लावा किंवा संध्याकाळी सुद्धा हे तुम्ही तेल लावू शकता किंवा दोनदाही लावू शकता. बाहेर जेव्हा तुम्ही बाहेर पडता कामासाठी त्याच्या आधी तुम्ही हे जर तेल नाकाला आत लावलं तर त्याचा छान फायदा होताना दिसतो. याशिवाय पोटातून घेण्यासाठी पण काही औषध आहेत. तर ती म्हणजे विड्याचं पान. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते विड्याचं असं मध्यम कोवळं पान घ्यायचं, त्याच्यामध्ये एक छोटा तुकडा दालचिनीचा घालायचा, छोटा तमालपत्राचा तुकडा घालायचा, 2-3 वेलचीचे तुकडे घालायचे आणि नागकेशर मिळतं बाजारामध्ये, त्या नागकेशराचं एक साधारण पेरभर असं चूर्ण त्या पानामध्ये घालायचं आणि त्या जोडीला त्याच्याबरोबर एक छोटा भीमसेनी कापराचा तुकडा साधारण एवढाच तो त्या पानामध्ये घालायचा आणि ते पान व्यवस्थित वळायचं आणि चावून व्यवस्थित त्याचा रस सेवन करायचा. असं सकाळी आणि संध्याकाळी जर केलं तर त्याचा उत्तम फायदा नाकाचं हाड वाढणं यामध्ये होताना दिसतो. याशिवाय सागरगोटा माहिती असेल तुम्हाला, म्हणजे ज्या मुली लहान असताना सागरगोटे खेळायचे असे उंच उडून, असा जो सागरगोटा असतो तो फोडायचा, त्याच्यामधलं बीज किंवा मज्जा काढायची, ती सहाण्यावर उघडायची आणि नाकाच्या बाजूला त्याचा लेप द्यायचा. याच्यामुळे सुद्धा नाकाचं आतलं हाड जे वाढलेलं असतं ते कमी व्हायला खूप छान मदत होते. तिसरा आणखी एक पोटातला उपाय सांगतो. तीच नागवेलीची पानं घ्यायची, त्याचा सुरस काढायचा किंवा रस काढायचा. रस जर निघत नसेल असं वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जस्ट 4 ते 5 नागवेलीची पानं घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, ते फिरवायचं आणि तो रस बाहेर काढायचा आणि तो रस तूप आणि मधाबरोबर सकाळी दुपारी रात्री सेवन करायचा. आणि हा जर प्युअर असेल तर तुम्ही तो नाकात घालण्यासाठी सुद्धा वापरू शकता, नस्य म्हणून. नाकाचा हाड वाढण्यासाठी आणखी एक उपाय सांगतो. तुम्हाला सगळ्यांना औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड माहिती आहे. दत्तगुरूंना अतिशय प्रिय असलेले हे झाड दत्तगुरूंच्या मागेच असतं. दत्तगुरूंच्या मागे गाय असते आणि त्याच्या मागे औदुंबराचं झाड आपल्याला पाहायला मिळते. याला औदुंबर सुद्धा म्हणतात. तर हे औदुंबराचं झाड नाकाचं हाड वाढण्यासाठी खूप छान काम करताना दिसतं. तर ह्या उंबराच्या झाडाचा पांढरा चीक निघत असतो, तो चीक आपल्याला इथे उपयोगात आणायचा असतो. त्यासाठी करायचं काय, तर औदुंबराच्या झाडाच्या इथे जायचं आणि औदुंबराच्या झाडाची प्रार्थना करायची. कारण याला चैत्य वृक्ष असं म्हटलेलं आहे, म्हणजे पूज्य वृक्ष, आणि याच्यावर देवता वास करतात असंही वर्णन केलेलं आहे. आणि ते आपल्याला मी नंतर त्याच्याबद्दल बोलेलच, परंतु आता तुर्तास हा पूज्य वृक्ष असल्यामुळे त्या औदुंबराच्या झाडाच्या पाया पडायचं, त्याची प्रार्थना करायची की मी तुझा चीक मला स्वास्थ्य प्रदान व्हावं यासाठी गोळा करत आहे आणि त्याचा उपयोग करत आहे, तर त्यासाठी तुझी परवानगी मागतोय. आणि हात जोडून मनपूर्वक प्रार्थना करून औदुंबराची साल खरवडायची. आधी लाल साल येते, नंतर त्याच्यातून चीक बाहेर यायला लागतो. हा चीक व्यवस्थित स्वच्छ बोटाने घ्यायचा आणि नाकाला आतून चोळायचा, नाकाला आतून पेंट करायचा. असं दररोज केलं तर नाकाच्या आतली सूज व्यवस्थित कमी व्हायला लागते आणि तुमची सर्दीची तक्रार, तुमच्या नाकामधला सेन्सिटिव्हनेस, तुमच्या नाकातून पाणी येणं, शिंका येणं हे बऱ्यापैकी लवकर कमी व्हायला लागतं. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला असं आढळेल की नाकाचं आतलं हाड हळूहळू, त्याची जी सूज आहे ती हळूहळू कमी होते आहे. नाकाच्या आतमधल्या म्युकोजाची जी लाली आहे, सूज आहे, ती हळूहळू कमी होती आहे, त्याची रिॲक्शन कमी होती आहे आणि तुमच्या नाकातलं पाणी हळूहळू कमी होत आहे, तुमच्या शिंका हळूहळू कमी होत आहेत. हे सगळे उपाय करून पहा. घरच्या घरी हे उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप छान फायदा होईल. आणि जर प्रचंड प्रमाणात व्याधी वाढला असेल, जीर्ण स्वरूपाचा असेल, तर अशा उपायांनी जर फायदा होत नसेल तर तुमच्या जवळच्या वैद्यांना दाखवून व्यवस्थित आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही या आजारापासून मुक्त व्हाल.
मला नाकाचं हाड वाढण्याबद्दल औषधं सांगा, औषधं काय, यावर बऱ्याच कमेंट आल्या होत्या आणि आज मी त्याची उत्तरं देतोय. हे सगळे उपाय करून पहा, तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. नाकाचं हाड वाढण्यामध्ये कृपया ऑपरेशन करू नका. कुणी सांगितलं तरी ऑपरेशन करू नका. फक्त आयुर्वेदिक चिकित्सा घ्या. ऑपरेशन केल्यानंतर आयुर्वेदाच्या चिकित्सेचा काहीही उपयोग होत नाही. आम्ही नेहमी म्हणतो की एखाद्या गोष्टीचा सांगाडा असेल तर ती गोष्ट उभी राहते. तसंच आपल्या नाकामध्ये एक कार्टिलेज असतं आणि त्या कार्टिलेजवर म्युकोजल लेअर असतो आणि हे कार्टिलेज जेव्हा ही माणसं कापून टाकतात तेव्हा तो म्युकोजल लेअरच राहतो आणि त्याच्यामुळे त्याला माया राहत नाही. त्याला स्टँडिंग कपॅसिटी किंवा सस्टेनिंग कपॅसिटी त्याची कमी होते आणि त्या व्यक्तीमध्ये हा DNA चा त्रास, ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास अतिशय जास्त प्रमाणात वाढलेला दिसतो. त्यामुळे या आजारामध्ये ऑपरेशन करू नका आणि मी आत्ता हे सांगितलेले उपाय करून पहा आणि व्याधीमुक्त व्हा. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात लवकरच. धन्यवाद.